बाळांच्या जन्माच्या आदल्या रात्री झोपेमध्येच रश्मीला कळा सुरू झाल्या होत्या. वेदनेने ती कणायला लागली होती. राजेश रश्मीला आवाजाने उठला. "काय होतंय तुला?" रश्मी वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाली. "मला पोटात फार दुखतंय. लवकर घेऊन चला हॉस्पिटलला." राजेशला कळायला वेळ लागला, कारण हा नुकताच 8वा महिना सुरू झाला होता. डिलिव्हरीला साधारण 1.5 महिने शिल्लक होते. पण तिचा त्रास बघून त्याने हॉस्पिटलला फोन केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच वेळी राजेशने रश्मीला हॉस्पिटलला हलवले. डिलिव्हरीकरिता रश्मीची आई पुण्याला आलीच होती. त्यामुळे राजेशला त्यांचा फार आधार होता. हॉस्पिटलला आत शिरताच डॉक्टरने केबिनमध्ये त्यांना बोलवून रश्मीची तपासणी केली. राजेश आणि रश्मीची आई फार चिंतेत खुर्चीत केबिनमध्ये बसले होते. डॉक्टरांनी चेकअप केबिनमधून बाहेर येत नर्सला काही सूचना दिल्या आणि रश्मीला तिथे चेकअप टेबलवरती झोपवून ठेवले. डॉक्टर शांतपणे खुर्चीत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्या हळूच राजेशला म्हणाल्या, "आपल्याला आत्ताच डिलिव्हरी करावी लागणार." राजेश लगेच, "हो ठीक आहे, लवकर करा. काहीतरी तिला त्रास फार होतोय." डॉक्टर पुढे बोलत, "पण?" चिंतेत राजेश लगेच विचारित, "पण काय?" "कंडिशन क्रिटिकल आहे. आई किंवा बाळाच्या जीवाला धोका आहे." हे ऐकताच रश्मीची आई तिथेच रडायला लागली. राजेशने तिला कसेबसे सावरले. राजेश डॉक्टरांना विनवण्या करू लागला. "काही करा डॉक्टर, पण वाचवा आई आणि बाळांना." डॉक्टर समजून सांगत, "जुळे बाळ आणि आई सध्या फक्त 7 महिने पूर्ण झालेत. आईला पण दुहेरी बाळंतपण भारी आहे. मी प्रयत्न करते." रश्मीच्या त्रासामुळे राजेशने आणखी जास्त विचारात वेळ न घालविता डॉक्टरांनी दिलेल्या फॉर्म भरायला सुरू केले. त्या फॉर्ममधील एका विभागात आई किंवा मुलं यांपैकी पर्याय निवडायचा होता. तिथे राजेशला हात भीतीने थबकला होता. त्याला दोघेही हवेच होते, पण यावेळी त्याला हे निवडणे नाईलाज होते. त्याने अधिक विचार न करीत रश्मीच्या आयुष्याला प्राधान्य दिलं. डॉक्टरांनी लगेच नर्सला ऑपरेशनची तयारी करायला लावली. राजेश आणि रश्मीची आई बाहेर ऑपरेशन थिएटरजवळील खुर्चीत येऊन बसले. राजेशचा काळजीने घसा कोरडा पडला होता, पण तो तिथेच ऑपरेशन थिएटरसमोर होता. कधी लगेच अस्वस्थ होऊन ऑपरेशन थिएटरसमोर घेरट्या घालीत होता, कधी खुर्चीत जाऊन बसे. रश्मीच्या आई सारखी रडू आपल्या आवरत होती. त्यांची गुरुदत्तावरील भारी श्रद्धा त्या तिथलेच मनातल्या मनात जप करायला लागल्या. नर्सेस काही कामांनी ऑपरेशन थिएटरमधून लगबगीने आत बाहेर करीत होत्या. त्या बाहेर जात येत असताना राजेश त्यांच्याकडे काही विचारण्याचा प्रयत्न करीत असे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत नर्सेस निघून जात. नर्सेसची घाई गडबड बघून राजेश आणखीच अस्वस्थ होई. डॉक्टरांनी आणखी काही विशेषज्ञ बोलावले होते आणि ही टीम हे ऑपरेशन यशस्वी करण्याचा प्रयत्न करत होते. अचानक ऑपरेशन थिएटरमधून बाळांच्या रडण्याचा आवाज आला. गिरट्या घालीत असलेल्या राजेशची पावले थांबली. आई खुर्चीतून उठून उभ्या झाल्या. दोघांच्या नजरा ऑपरेशन थिएटरच्या दारावरती होत्या. राजेशचा जसा काही काळ श्वास थांबला. बाळांचा आवाज त्यांना आनंदाऐवजी काळजी देणारा होता. रश्मीला तर काही झाले नसेल ना, असे विचार राजेशच्या मनात आला. रश्मीच्या आईच्या देवाच्या धावा वाढल्या. ऑपरेशन थिएटरचा दिवा विझून 5 मिनिटं निघून गेली. एवढा वेळ का लागत आहे असे राजेशला वाटायला लागले. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. राजेश थोडा पुढे झाला. डॉक्टरांनी हसत, "कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुली झाल्यात. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहे." हे ऐकताच राजेशचा आनंद मनात मावेना. रश्मीच्या आईने वर बघितले, देवाला हात जोडले. डॉक्टरने थोड्या वेळात दोघी छोट्या चिमुकलींना आणून राजेश आणि रश्मीच्या आईच्या हातात दिल्या. त्यांना बघून राजेशच्या आनंदाश्रू वाहायला लागले. मुलींना आणि रश्मीला नंतर रूममध्ये हलवण्यात आले. सगळीकडे आनंदी असे वातावरण होते. राजेश थोड्या वेळात डॉक्टरांना भेटला. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की एका बाळाचे वजन काही जास्तच कमी आहे, त्यामुळे तिची थोडी काळजी घ्यावी लागेल. घाबरण्याची गरज नाही, सध्या तरी ते चान्सेस रिस्पॉन्ड करत आहे, पण ओव्हर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावे लागेल. राजेशला ऐकून थोडी काळजी वाटली, पण डॉक्टरांनी दिलेल्या दिलासामुळे थोडा तो अस्वस्थ झाला. गर्भामध्ये असताना जे पोषण दोन्ही बाळाला मिळायचे होते ते सौंदर्याच्या बाबतीत बरोबर मिळाले, पण लावण्याला ते मिळाले नाही. लावण्याचा जन्म सौंदर्याच्या काही मिनिट नंतर झाला. डॉक्टरांना तर लावण्य जिवंत राहील त्याची पण खात्री नव्हती, परंतु ज्या परमेश्वराच्या मनात काही असेल त्यालाच ठाऊक. पसरलेल्या तळहातात मावेल इतकी होती ती. दुपारपर्यंत बाळाला रश्मीला बघायला राजेशची आई, बाबा आणि इतर नातेवाईक येऊन पोचले होते.
बाळांना बघून नातेवाईक भरभरून स्तुती करायला लागले. आपल्या मुलांचे कौतुक जगातल्या कोणत्याही आईवडिलांना आवडेलच. तसेच राजेश रश्मी पण आनंदाने गदगद होत होते. दोघी मुले दिसायला अगदी हुबेहूब, फक्त वजनामध्ये काही तो फरक होता. दोघी पण गोरे पान, स्ट्रॉबेरीसारखे ओठ, सुंदर शिंपल्यांसारखे डोळे. दोघी अगदी सुंदर बाहुल्यांसारखे दिसत होत्या. नातेवाईकांमध्ये रश्मीची बहीण पण आली होती. तिने तर उत्साहाने दोघी सुंदर बाहुल्यांचे नामकरण करून टाकले. एकीची सौंदर्य आणि दुसरीची लावण्य. आणि तिथे उपस्थित नातेवाईकांनी पण त्यांना दुजोरा दिला. असंच संपूर्ण दिवस आनंदात गेला. संध्याकाळी जेव्हा नातेवाईकांची ये-जा कमी झाली, तेव्हा रश्मीच्या आई आणि रश्मी निवांत झाल्या. तेव्हा रश्मीच्या लक्षात आले की लावण्या बराच वेळ झाला दूध ओढीत नाही. प्रयत्न करूनसुद्धा लावण्याला कदाचित शक्य होत नव्हते. ती अधूनमधून रडायला लागायची, पण अंगात त्राण नसल्यामुळे तिचा रडण्याचा पण आवाज चढत नव्हता. काही काळाने संपूर्ण ताकदीनिशी ती आकांत करून रडायला लागली. तेवढ्यात राजेश बाहेरून परतला. लावण्याचा आकांत बघून तिघेही फार अस्वस्थ झाले. राजेश चटकन रूमबाहेर नर्सला बोलवायला निघाला. तेवढ्यात एकदम तिचे रडणे थांबले. धन्यवाद. कथा आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल.